माझे कुठलं तरी एक काम चालू होतं आणि अचानक एक लंडनचा डिरेक्टर आलाय, नेटफ्लिक्सवरती एक सिरीज आहे, त्याची ऑडिशन आहे. टेस जोसेफ म्हणून क्रॉसओव्हर फिल्म्सची ऑडिशन करणारी फार मोठी कास्टिंग डिरेक्टर आहे. तिचा मला फोन आला. तिने किल्लामुळे मला किल्लाने माझं आयुष्य खूप क्या बदललं. बात आहे. किल्ल्यातली भूमिका किल्ला solid होती. हो, आणि किल्लाने खूप नॉन मराठी लोकांना मी कळले कोण आहे काय आहे. सो तिने मला बोलवलं की, आणि त्या लंडनच्या डिरेक्टरला पण, कारण किल्ला बर्लिनमध्ये जिंकली ना आपली फिल्म, बरोबर बरोबर. आपली मराठी पताका तिकडे बर्लिनमध्ये. त्याच्यामुळे मग त्या लंडनच्या डिरेक्टरनी पण ती बघितली आणि पहिलं नेटफ्लिक्सचं ते काम सिलेक्शन डे नावाची सिरीज होती. आणि मी म्हणलं अरे च्या, लंडनचा एक डिरेक्टर येतो, किल्ला बघतो मराठीतला आणि आपल्याला एक काम मिळतं जे जगभर दिसणार आहे. बरोबर. सो मला ते म्हणजे जस्ट सुरुवात होते ती नेटफ्लिक्सची, वन ऑफ द फर्स्ट सिरीज, आणि त्यात ते काम मिळालं आणि नंतर एकापाठोपाठ एक गोष्टी उलगडत गेल्या. सो तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं रे की काय होणार आहे. तर तू म्हणलास तसं ते एक जे स्वप्न होतं ज्वालामुखी माझं जिवंत ठेवण्याचं, ते OTTने पूर्ण केलं असं मी म्हणेन. आणि मग मित्र तर मिळालेच, आणि ते इतक्या ठिकठिकाणचे मिळाले. म्हणजे त्याच्या आधी अर्थात अनुराग बरोबर ऑलरेडी आधी काम केलेलं होतं रमण राघवमध्ये, पण OTTमुळे मग सेक्रेट गेम्स, चोक्ड या पुढच्या गोष्टी येत गेल्या. आणि ती मैत्री झाली. नवाजची मैत्री रमण राघवमुळे ती आधी, म्हणजे तो माझा खूप सिनियर आहे, पण तरीसुद्धा एक आम्ही चौसर म्हणून पण एक सिनेमा केला होता. ती मैत्री अजून वाढत गेली आणि अनेक मित्र, कोंकणासारखी मैत्रीण मिळाली, तिलोत्तमा शोमसारखी मैत्रीण मिळाली, अलंकृता श्रीवास्तव, पूजा भट. हे पूजाने दिलंय मला, मी आज जे घातलंय ते क्या बात आहे. हे गळ्यातलं. क्या बात आहे. सो पूजा भट सारखी एक मैत्रीण, शहाना गोस्वामी असेल, तर विविध भाषांमध्ये छान काम करणारी लोक माझ्या बरोबर काम करत होती. आणि त्याच्यामुळे तू ते फार छान म्हणालीस की मित्र मिळाले, खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या.